कोणतीही व्यक्ती वयाचे 60 वर्ष पूर्ण करते त्यावेळी त्याला सर्वात जास्त काळजी वाटते ती स्वतःच्या आरोग्याची आणि आरोग्याच्या काळजीसाठी आवश्यक असतात ते पैसे। पण बहुतेक ज्येष्ठ नागरिकांकडे उतरत्या वयामध्ये पुरेसा पैसा, पुरेशी पेन्शन नसते। मग अशा वेळी उपयोगी पडतो तो म्हणजे आरोग्य विमा, तोही वेळ राहता घेतलेला असेल तरच। सीनियर सिटीजन रेड कार्पेट हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी या बाबतीत तुम्हाला कोणतीही कल्पना नसेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरू शकतो। पण त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, ज्यामुळे या प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला बघता येतील। नमस्कार मित्रांनो, पॉलिसी खरेदी करण्यासाठी तुमचे वय 60 ते 75 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे, कारण ही पॉलिसी फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी डिझाइन करण्यात आलेली आहे आणि ती तुम्हाला लाईफ लॉंग रिन्यू सुद्धा करता येते। सीनियर सिटीजन रेड कार्पेट हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी तुम्हाला स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनीकडून घेता येते। ही पॉलिसी तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा खरेदी करू शकतात। तसेच पॉलिसी तुमच्या सोयीनुसार 1 वर्ष, 2 वर्ष आणि 3 वर्षांच्या कालावधीसाठी खरेदी करता येते आणि नंतर पुन्हा रिन्यू सुद्धा करता येते। ही पॉलिसी खरेदी करून जी काही प्रीमियमची रक्कम रोखीने वगळता म्हणजे कॅश पेमेंट वगळता इतर कोणत्याही मार्गाने तुम्ही भरणार असाल त्यावर तुम्हाला इन्कम टॅक्स ॲक्ट 1961च्या सेक्शन 80D अंतर्गत लाभ देखील मिळवता येतो। पॉलिसीची किंमत किंवा सम ॲश्युअर्ड 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख, 7.5 लाख, 10 लाख, 15 लाख, 20 लाख आणि 25 लाख रुपयांपर्यंत तुम्हाला निवडता येतो। यापैकी 10 लाख रुपये ते 25 लाखांचा सम ॲश्युअर्ड तुम्हाला फ्लोटर बेसिसवर सुद्धा घेता येतो। आता फ्लोटर बेसिस म्हणजे काय तर मित्रांनो, फ्लोटर पॉलिसी म्हणजे पॉलिसीचा जो काही कव्हरेज असेल तो संपूर्ण कुटुंबासाठी सुद्धा वाढवता येतो अथवा वापरता येतो। आता बघूया पॉलिसीमध्ये मिळणारे 10 महत्त्वाचे बेनिफिट्स। इनपेशंट हॉस्पिटलायझेशन, आजारपणामुळे, दुखापतीमुळे किंवा अपघातामुळे जर पेशंटला दवाखान्यात ॲडमिट व्हावे लागले तर तो कालावधी 24 तासांपेक्षा जास्त असायला हवा। म्हणजे 24 तासांपेक्षा जास्त तुम्ही हॉस्पिटलमध्ये राहणार असाल तर दवाखान्यामध्ये लागणारा खर्च पॉलिसी कव्हर करते। प्री हॉस्पिटलायझेशन याचा अर्थ पेशंट दवाखान्यामध्ये ज्या तारखेला ॲडमिट होणार असेल किंवा झाला असेल त्या अगोदरच्या 30 दिवसांसाठी काही वैद्यकीय खर्च लागला असेल तर तो सुद्धा या पॉलिसीमध्ये कव्हर केला जातो। पोस्ट हॉस्पिटलायझेशन मित्रांनो, याचा अर्थ पॉलिसीच्या क्लॉजमध्ये नमूद केलेल्या मर्यादेनुसार पेशंट दवाखान्यातून घरी आल्यानंतरचा लागणारा वैद्यकीय खर्चसुद्धा हॉस्पिटलायझेशन खर्चाच्या 7% पर्यंत कव्हर केला जातो। यानंतर आहे रूम रेंट, म्हणजे पेशंट दवाखान्यामध्ये ॲडमिट करताना रूम, बोर्डिंग आणि नर्सिंगचा जो काही खर्च असेल तो 10,000पर्यंत या पॉलिसीमध्ये कव्हर केला जातो। ICU चार्जेस मित्रांनो, 10 लाखांपर्यंतचा सम ॲश्युअर्ड तुम्ही या पॉलिसी अंतर्गत घेतला असेल, म्हणजे 1 लाख रुपये ते 10 लाख रुपयापर्यंतचा जो काही सम ॲश्युअर्ड असेल तर निवडलेल्या सम ॲश्युअर्ड रकमेच्या 2% पर्यंत रक्कम ही ICU चार्जेससाठी वापरता येते। आणि जर सम ॲश्युअर्डची रक्कम ही 15 लाख ते 25 लाख रुपयांपर्यंतची असेल तर ICUचा जो काही ॲक्च्युअल म्हणजे वास्तविक खर्च असेल तो या पॉलिसीमध्ये कव्हर केला जातो। रोड ॲम्ब्युलन्स, पॉलिसी दरम्यान पेशंटला दवाखान्यात नेण्यासाठी खाजगी ॲम्ब्युलन्सचा वापर करण्यात आला असेल तर त्यासाठी लागणारा खर्चसुद्धा ही पॉलिसी कव्हर करते। यानंतर आहे डे केअर प्रोसिजर। मित्रांनो, पेशंटला आवश्यक असणाऱ्या मेडिकल ट्रीटमेंट्स आणि शस्त्रक्रिया ज्यांना तांत्रिक प्रगतीमुळे दवाखान्यामध्ये 24 तासांपेक्षा कमी वेळ लागत असेल तर त्यासुद्धा या पॉलिसीमध्ये कव्हर होतात, म्हणजे त्यासाठी लागणारा खर्चसुद्धा पॉलिसी कव्हर करते। कॅटरॅक्ट ट्रीटमेंट मित्रांनो, ज्यावेळी पॉलिसी खरेदी करून 24 महिने म्हणजेच 2 वर्ष पूर्ण होतात त्यानंतर कॅटरॅक्ट म्हणजेच मोतीबिंदूसाठी लागणारा खर्चसुद्धा पॉलिसी कव्हर करते। हा खर्च सम ॲश्युअर्डनुसार किती ते आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। याची सविस्तर माहिती तुम्हाला पॉलिसी ब्रोशरमध्ये वाचता येईल। त्या पॉलिसी ब्रोशरची लिंक तुमच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। हेल्थ चेकअप, पॉलिसी खरेदीनंतर ज्या वर्षी तुमच्याकडून क्लेम केला जाणार नाही, म्हणजे ज्या पूर्ण वर्षी तुम्हाला कधी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावे लागले नसेल पण त्या वर्षी जर तुम्ही पॉलिसीच्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये जाऊन आरोग्य तपासणी केली
तर त्या आरोग्य तपासणीसाठी लागणारा खर्चसुद्धा या पॉलिसीमध्ये कव्हर केला जातो. म्हणजे थोडक्यात चे पैसे तुम्हाला द्यावे लागणार नाहीत. इन्स्टॉलमेंट ऑप्शन. मित्रांनो, या पॉलिसीसाठी जो काही सम ॲश्युअर्ड तुम्ही निवडाल, म्हणजे 1 लाख ते 25 लाख दरम्यान, त्याचा प्रीमियम तुम्ही क्वार्टरली म्हणजे 3 महिन्याने किंवा हाफ इयरली म्हणजे 6 महिन्याने सुद्धा भरू शकतात. तसेच तो प्रीमियम तुम्ही वर्षातून एकदा, 2 वर्षातून एकदा आणि 3 वर्षातून एकदा सुद्धा भरू शकता. पण त्यासाठी काही लोडिंग चार्जेस लागतात. त्याचीही माहिती तुम्ही आता स्क्रीनवर बघू शकता. आता नेमका किती प्रीमियम तुम्हाला भरावा लागू शकतो त्याची माहिती बघू. इथे वैयक्तिक म्हणजे इंडिव्हिज्युअल आणि फ्लोटर अशा 2 कॅटेगरीजचा वापर करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांनी 1 वर्षासाठी 1 लाखाची पॉलिसी घेतली तर 4,450 रुपये प्रीमियम त्यांना भरावा लागेल. 2 वर्षांच्या पॉलिसीसाठी 8,589 रुपये आणि जर पॉलिसी 3 वर्षांची असेल तर 12,482 रुपये प्रीमियम भरावा लागेल. आता याच प्रकारे 2 लाख ते 25 लाखांच्या वैयक्तिक म्हणजे इंडिव्हिज्युअल पॉलिसीसाठी किती प्रीमियम भरावा लागू शकतो याची माहिती तुम्ही स्क्रीनवर वाचू शकता. जर ज्येष्ठ नागरिकांना फ्लोटर पॉलिसी हवी असेल तर 10 लाखांच्या पॉलिसीसाठी 1 वर्षाकरिता 38,250 रुपये प्रीमियम, 2 वर्षांच्या पॉलिसीसाठी 73,823 रुपये प्रीमियम आणि 3 वर्षांच्या सेम पॉलिसीसाठी 1,07,291 रुपये पॉलिसी प्रीमियम भरावा लागेल. याचप्रमाणे 15 लाख रुपये, 20 लाख रुपये आणि 25 लाखांच्या सम ॲश्युअर्ड पॉलिसीसाठी किती प्रीमियम तुम्हाला भरावा लागेल याची माहिती देखील आता स्क्रीनवर उपलब्ध आहे. कृपया व्हिडिओ पॉज करून ती नक्की वाचा. तसेच ही सर्व माहिती पॉलिसी ब्रोशरमध्ये सुद्धा अवेलेबल आहे, ज्याची लिंक तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. मित्रांनो, पॉलिसी ऑनलाईन खरेदी करण्यासाठी आवश्यक या वेबसाईटची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. या वेबसाईटवर आल्यानंतर इथे बाय नाव या बटनवर क्लिक करून विचारलेली माहिती भरून तुम्हाला पॉलिसी खरेदी करता येते. तसेच या पॉलिसीबाबत जी काही माहिती व्हिडिओमध्ये उपलब्ध आहे ती फक्त सूचक पद्धतीची आहे. त्यामुळे पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी तुम्ही ब्रोशरमध्ये दिलेले पॉलिसी फॅक्टर्स, टर्म्स अँड कंडिशन नक्की वाचा. तसेच अधिक माहितीसाठी तुम्ही कंपनीच्या या वेबसाईटवर देखील व्हिजिट करू शकता, जिथे तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये कंपनीचे फोन नंबर आणि ईमेल ID मिळतात. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.